नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। जिंकलो रे राजा आपण, डंके के चोट पे, डंके के चोट पे, डंके के चोट पे। अरे कुठे आहेत ते गुणरत्न सदावर्ते? काय काय कोर्टात मांडतायत? मराठ्यांच्या गाड्यांतून देशी दारूच्या बाटल्या येत आहेत। मराठे इकडे धुडगूस घालतायत, मराठे हुल्लडबाजी करतायत। आता कुठे आहेत सदावर्ते? आता मराठ्यांनी गुलाल उधळला, मराठे जिंकले। जरांगे उपोषण करून, उपोषण सोडवून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले आणि सदावर्ते घराचा दरवाजा बंद करून बसले। अहो झोपले की काय? डाकूच्या खानदानातले असं म्हणणारे सदावर्ते कुठे? सदावर्त्यांना जरासा गुलाल दाखवा, कारण या सगळ्या मराठा आरक्षणामध्ये ज्यांनी कायम खोडता घातला, ज्यांनी कायम खोड्या केल्या, ज्यांनी कायम मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांचं अजून म्हणणं एकच, हैदराबाद गॅझेटियर म्हणजे फक्त पुरावा असतो। या हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून कधी कुठला एखादा समूह दुसऱ्या वर्गात नेता येतो का? या हैदराबाद गॅझेट मुळे कास्ट व्हॅलिडिटी, जात प्रमाणपत्र कायद्याच्या कसोटीत टिकणार का? अरे बाबा, तुम्हाला चिंता कशाला सदावर्ते? उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री म्हणालेत, कायद्याच्या कसोटीत टिकण्याचं काम सरकार बघून घेईल, सरकार बघून घेईल, सरकार बघून घेईल। डंके के चोट पे सरकार करून घेईल, सरकार करून घेईल। तुम्ही कशाला बोलताय? अहो मुळातच लढा मराठ्यांचा हा सरकारच्या विरोधात होता, तुमच्या विरोधात नव्हता। पण तुम्ही नेहमी काही झालं की मध्ये यायचं आणि बोलत राहायचं, जरांगे हो, जरांगे हो, जरांगे हो। हो मग आता आरक्षण मिळणार हो, मिळणार हो, मिळणार हो। कारण जरांगेंनी गेल्या 5 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त सरकारकडे ज्या मागण्या केल्या त्याच मागण्या मिळायला हव्यात एवढंच त्यांनी म्हटलं आणि आंदोलनाला सुरुवात केली। 29 ऑगस्ट सकाळी 10 वाजता आणि आजचा 2 सप्टेंबर 6:06 जरांगेंनी लिंबू सरबत प्यायलं, उपोषण सोडलं। म्हणून तर लाईव्ह आहे, नाद करा। पण जरांगेंचा कुठं? जरांगे आणि मराठे जिंकले, सदावर्ते हरले, सदावर्ते हरले, सदावर्ते हरले। गुलाल उधळत निघाले, जिथून आले आपल्या गावी परत चालले। आता गुणरत्न सदावर्ते, तुम्ही परत तुमचा उद्योग सुरू करणार। आता या बाबतीत परत कोर्टात जाणार, परत याचिका दाखल करणार आणि मग परत म्हणणार, परत म्हणणार, परत म्हणणार, डंके की चोट पे, डंके की चोट पे, डंके की चोट पे। अहो सदावर्ते, आता कुठं आहे तुमचं ते बुळू 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 बुळू? आता तुम्हाला देखील लागलंय कळू 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 कळू। कारण तुम्हाला आता समजलंय आता कुठं वळू 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 वळू। आता तुम्हाला काहीच कळेन असं झालंय, कारण तुम्ही जे कोर्टात मांडलत ना ते किती टिकलं हो? आंदोलन करण्याचा अधिकारच नाही, आझाद मैदानावर परवानगीच नाही। कोर्ट काय म्हटलं तुम्हाला? आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, सदावर्ते अगदी तुम्हाला सुद्धा। आता मी तर म्हणतो, आझाद मैदानावर परवानगी जरांगेंना मिळाली नाही असा तुम्ही गाजावाजा केलात, असा तुम्ही आगडोंब सगळीकडे माजवायचा प्रयत्न केलात। काय झालं? ज्या मैदानावर जरांगे बसले होते त्याच मैदानावर गुलाल उधळला, गुलाल
गुलाल उधळला, गुलाल उधळला. आत आणि तुम्ही ज्या मैदानावरनं जरांगेंना हकलवण्याची भाषा करत होतात, हुसकावण्याची भाषा करत होतात, त्यांना पळून लावण्याची भाषा करत होतात, आज त्याच मैदानात काय झालं? अहो, आझाद मैदानावर आतापर्यंत झालेली आंदोलन, लढाया, याच्या विरोधात कधी बोललात का? अहो, तिकडं मनसेनं परप्रांतीयांविरुद्ध मोर्चा काढला तरी तुमच्या पोटात दुखलं. हा मोर्चा योग्य नाही, हा मोर्चा योग्य नाही, हा मोर्चा योग्य नाही, हा मोर्चा योग्य नाही. अहो, काय झालं? तिथं देखील हिंदी सक्ती भाषेचे जे GR होते ते माग घ्यावं लागले, माग घ्यावं लागले. आता इथं पण तुम्हाला माघार घ्यावी लागली, माघार घ्यावी लागली. कारण जरांगे आणि मराठा आंदोलक यांचं एकच म्हणणं होतं, काय बी करा पण आरक्षण द्या. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी तात्काळ करणारं एकमेव सरकार देवेंद्र फडणवीस सरकार. आभार त्यांचे, आभार त्यांचे, आभार. असे एकदा तरी बोला की सदावर्ते, तुमच्या मुखातनं येऊ दे की, हे कळू दे की आता सरकारनं घेतलेला जो निर्णय आहे तो किती महत्वाचा आहे. अहो, स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणलेले आहेत काय, की आता मराठा समाजाच्या हिताचा निर्णय झाला. इतकंच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री म्हणाले होते की हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आमची आधीपासूनची तयारी होती. म्हणजे सरकार सकारात्मक होतं, आंदोलक सकारात्मक होते, जरांगे सकारात्मक होते. मग तुम्ही का नकारात्मक होता? तुम्हाला असा काय प्रॉब्लेम आहे? मराठा आरक्षण कायदा झाला, टाकली कोर्टात याचिका. 10% आरक्षण मिळालं, टाकली कोर्टात याचिका. जरा कुठे मुंबई मराठीत आले, मराठे मुंबईत आले, टाकली कोर्टात याचिका. जरा कुठे मुंबईत मराठे फिरायला लागले, टाकली कोर्टात याचिका. जरा कुठे मुंबईत मराठ्यांनी आमची मुंबई म्हणायला सुरुवात केली, टाकली कोर्टात याचिका. आता सगळे मराठे एकच आवाजात निघून गेले, एक मराठा कोटी मराठा, आरक्षणाचा जिंकला लढा. आता तुम्ही रडत बसा, कारण तुम्ही जे काही एका विशिष्ट समाजाच्या विषयी जो काही आकस धरून बसलाय ना, त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी ज्या मैदानातून जरांगेंना हुसकावून लावण्याची, जरांगेंना उठवून लावण्याची, जरांगेंचं आरक्षण ची जी काही लढाई आहे ती मोडून काढण्याची आणि वेळ प्रसंगी आंदोलन चिघळवून टाकण्याची जी काही तुमची भूमिका होती ती कुठं गेली? अहो, ज्या मैदानात जरांगेने अन्न पाणी सोडलं त्याच मैदानात मंत्र्यांच्या हस्ते लिंबू सरबत प्राशन केलं, त्याच मैदानात गुलाल उधळला आणि निघाले. आता तुम्हीच सांगा, या सगळ्या लढ्याला यश आलं का नाही? कारण की सरकारने जे काही निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये स्पष्ट झालेलं आहे की आता हैदराबाद गॅझेटची तातडीनं अंमलबजावणी होणार. पहिल्यांदाच कुठेतरी एखाद्या गॅझेटची अंमलबजावणी करून एखाद्या विशिष्ट जातीच्या समूहाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतलाय. सरकारला तरी मानता ना? पुढं सातारा गॅझेटवर अभ्यास करून जलद मान्यता देण्यात येणार. मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे सप्टेंबर म्हणजे याच महिन्याच्या अखेरपर्यंत मागे घेणार. शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकऱ्या देणार. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या वारसांना 15 कोटींची मदत देणार. आठवड्याभरात त्यांच्या खात्यात मदत जमा होणार. हैदराबाद गॅझेटची तातडीनं अंमलबजावणी हीच या लढ्याची खरी यशस्वीची कहाणी. आता का उगाच ऊर बडवताय? काय म्हणताय तुम्ही? जरांगे हो, जरांगे हो, जरांगे हो.
अहो जरांगेने मुंबईत येऊन दिला तुम्हाला खो, काही झालं नाही, काही करू शकला नाही. मराठे आले, मुंबई काबीज केली, मुंबई जिंकली आणि आल्या पावली परत निघूनही चालले. पण येताना पांढऱ्या कपड्यांवर आले आणि जाताना गुलाल उधळून अख्खा कपडा पांढऱ्याचा लाले लाल करून निघाले. आता उद्या मुंबईत काय पडलं असेल? फक्त गुलाल. मराठ्यांची आठवण म्हणून सदावर्ते तेवढा एखादा गुलाल उचला आणि कपाळी लावा आणि म्हणा, मराठे मराठे डंके की चोट पे मराठे. कारण 350 वर्षांपूर्वी मराठ्यांनी जे करून दाखवलं ते पुन्हा एकदा मराठ्यांनी या 4 दिवसात करून दाखवलं. काय काय आरोप झाले त्यांच्यावर हो, काय अक्षरशः बेकार आरोप केले. या सगळ्या आरोपांमधून काय झालं, काय निष्पन्न झालं? तुमच्या कुचक्या नाचक्या स्वभावाचं दर्शन झालं. याच्या पलीकडे काही नाही. का मुंबई फक्त एका कुणाच्या विशिष्ट जहागिरीची आहे? मुंबई कुणीची जहागिरी नाही. मुंबई मराठ्यांची होती, मुंबई मराठ्यांची आहे आणि मुंबई मराठ्यांचीच राहील. अहो ज्या मराठ्यांनी मुंबईमध्ये मुंबई मिळवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलं ते मराठे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून छत्रपती शिवरायांसोबत अनेक लढाया करून मुघलांना सळो की पळो करून सोडलं ते मराठे. आणि आज मुंबईत येऊन आरक्षणाचा गुलाल लावूनच परतले ते मराठे. त्यामुळं मुंबई ही मराठ्यांची आहे, मुंबई ही मराठ्यांच्या बापाची आहे. हे कायम सिद्ध होत आलेलं आहे. त्याला तुम्ही विरोध करू नका. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठ्यांना अन्न पुरवलं, पाणी पुरवलं. अरे तुझ्या पोटात काय दुखलं सदावर्ते? अरे एक ग्लास पाण्याचा गडू किंवा एखादा शेंगदाण्याचा लाडू घेऊन तरी गेला का बाबा तू? अरे एवढे सगळे मराठे आले पण कुठं कुणाच्या घरात घुसून नाही खाल्लं. अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांना खायला घातलं, जिथं बसले तिथं. एक व्हिडिओ व्हायरल झालाय, आठवतोय का? बघितलाय का? अरे पोलीस बंदोबस्तात मराठे CSMT ला बसलेत, काय भाकरी खायला. त्यावेळी मराठ्यानं आपल्या भाकरीचा घास त्या पोलिसाला भरवला. याला म्हणतात माणुसकी. मुस्लिम महिलांनी आपले मराठे बांधव आहेत असं समजून भाकऱ्या थापून मुंबईत मराठ्यांना दिल्या. याला म्हणतात माणुसकी. अनेक ठिकाणी मशिदीच्या मशिदी खुल्या करण्याचा आदेश देऊन मराठ्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. याला म्हणतात माणुसकी. आणि काय झालं? मुंबईकरांना मराठ्यांचा त्रास झाला. अरे कितीतरी सर्वे झाले, किती प्रसार माध्यम लोकल मध्ये घुसली गेली आणि विचारलं त्रास होतोय का ताई तुम्हाला? वहिनी काही त्रास आहे का? काकू काही त्रास झालाय का? कुणी म्हटलं नाही त्रास झाला. उलट सगळे म्हणाले अजिबात त्रास नाही, नो प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम तुम्हालाच का? कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच हवं होतं, मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाही. कशासाठी? 2014 आला, घातली कोर्टात याचिका. 2018 आलं, घातली कोर्टात याचिका. आता पण काहीतरी उद्योग करालच शासन. आणि तुम्ही काय असेल ते बघा. मराठे GR घेऊन गेले, मराठे गुलाल उधळून गेले. मराठे आता कुठंच थांबणार नाहीत. मराठे आता दिमाखात निघाले. कारण त्यांना जे हवं होतं ते मिळवण्यासाठी आले. कुठल्याच मुंबईकरांना मराठ्यांनी त्रास दिला नाही. कारण की मुंबईत वसलेले हेच मराठे आहेत जे ज्यांचे सगळे सोयरे सगळ्या महाराष्ट्रात पसरलेले आहेत. त्यामुळे त्यांना अडचण नाही झाली. तुम्हाला जरांगे काय अडचण झाली हो? तुम्हाला जरांगेंची काय अडचण झाली हो सदावर्ते? जरांगेंची अडचण, तुम्हाला मराठ्यांची अडचण, तुम्हाला मराठा आंदोलकांची अडचण. अहो मुळात फक्त घरात बसायचं आणि त्या ठिकाणाहून मोठमोठ्या आवाजात बाता मारायच्या आणि उगाचच मराठा आंदोलकांना चिडवून द्यायचं, पेटवून द्यायचं.
पण एकानं सुद्धा कधी तुमच्या घराकडे मोर्चा नाही वळवला, कारण तेवढ्या पुरतं संतापले असतील. पण जरांगे दादांचा दरारा कायम होता. त्यांना सांगूनच ठेवलं होतं, मैदान नाहीतर गाडी, याच्या पलीकडे कुठंच नाही, नाहीतर तुझी वरात काढीन. हे जरांगेंचे शब्द त्यांनी ऐकले, मैदानावरच थांबले, गाडीवरच थांबले. आणि मला एक विचारायचंय, काय अडचण झाली हो तुम्हाला अशी? ते कबड्डी खेळले, हुतुतू खेळले, क्रिकेट खेळले, आंघोळ केली का? तुम्हाला आंघोळ करायला आहे ना मोठं बाथरूम, त्यांची सोय केली का? जेवणाची सोय नव्हती, पाणी पिण्याची सोय नव्हती, टॉयलेटची सोय नव्हती, आणखी त्या ठिकाणी आंघोळीच्या पाण्याची सोय नव्हती. करायचं काय त्यांनी? ती पण माणसं आहेत, त्यांच्या घरात काय कमी नाही म्हणून ते आपल्याकडे आलेत आंघोळीला. तुमच्यासारखा शॉवर नाही त्यांच्याकडं. त्यांना फक्त एवढंच हवं होतं, खाणं पिणं आंघोळ की गाठलं मैदान. आता ज्या मैदानात ते बसले, त्या मैदानात सुद्धा हे चिखल, पाऊस वरनं जलधारा, खाली चिखल, पण चिखलात थांबले, चिखलात बसले, पण जागचे नाही हल्ले. कारण माया जरांगेंवर, जीव जरांगेंवर. आणि तुम्ही या बाता मारता, यांनी आंघोळी केल्या, यांनी CSMT रस्त्यावर अडवाअडवी केली, यांनी गाड्यांना लायसन्स विचारले, देशी दारूच्या बाटल्या. किती मराठी आडवे पडलेले दिसले हो तुम्हाला, किती. अहो तिकडं दरेकर साहेबांना पण मध्येच काय झालं कुणाच ठाऊक. दरेकर साहेब म्हणाले की मराठे या ठिकाणी येऊन कबड्डी हुतुतू खेळत होते, ते बघून आम्हाला लाज वाटते. दरेकर साहेब, कबड्डी, हुतुतू, खो खो हे आपले पारंपरिक खेळ आहेत. थोडीफार उसंत मिळावी, कर्दमलेल्या मळक्या कपड्यातल्या श्रमाचं सोनं आणि या बांधवांच्या वेदना तुम्हाला काय करणार? तेव्हा का नाही हो तुम्हाला लाज वाटली? जेव्हा दही हंडीला बायका नाचवल्या जातात तेव्हा लाज वाटली नाही का? तुमच्याच पक्षाचे नाव घ्यायची ते आता नको गरज म्हणून, नको ते अश्लील व्हिडिओज प्रसारित अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले तेव्हा लाज वाटली नाही का? आणि मराठ्यांचे खेळ, मराठ्यांच्या खेळाला पाहून, मराठी खेळतात हे पाहून तुम्हाला लाज वाटली? अहो दरेकर साहेब, गुणरत्न सदावर्तेंचा गुण नाही पण वाण लागला अशी म्हणायची वेळ आली. कशाला या सगळ्या उद्योगांमध्ये पडता? अहो ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात त्याच सरकारनं आज त्यांना हैदराबाद गॅझेट लागू केलं, त्यांच्या मागण्या मान्य केल्या. इतकंच नव्हे तर सगळे सोयरे 8 लाख हरकती आल्यात, वेळ लागेल म्हणून मुदत मागितली. मराठा कुणबी एकच 2 महिन्यांची मुदत मागितली. तुम्ही कशाला याच्यामध्ये पडताय? अहो दस्तूर खुद्द मुख्यमंत्री म्हणतायत मराठ्यांच्या हिताचा निर्णय झाला, मग तुम्हाला काय अडचण आहे? खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये हैदराबाद गॅझेट, हैदराबाद गॅझेट हे नेमकं काय आहे, हे नेमकं काय आहे अशी सगळी भूमिका सगळीकडे ओढत होते. पण आज हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कळलं की या हैदराबाद स्टेट मध्ये 5 त्या ठिकाणी 5 जिल्हे होते आणि त्याच जिल्ह्यांमधील मराठे हे कुणबी आहेत असं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आता प्रॉब्लेम तुम्हाला काय आहे? हैदराबाद गॅझेटियर असो किंवा सातारा गॅझेटियर असो, दुसरं तिसरं काही नाही. ब्रिटिश हिंदुस्थान सरकारनं तयार केलेली प्रचंड माहिती आणि डेटा पुरवणारे खंड आहेत. आता या खंडातच जर उल्लेख आहे तर अडचण काय आहे? कारण यामध्ये प्रत्येक ठिकाणी औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर या ठिकाणी जी बाकीची शहरं आहेत त्यामध्ये बीडचा पण उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये या ठिकाणी जी काही जिल्ह्यांचा उल्लेख केला आहे त्या सगळ्या जिल्ह्यांच्या अनुषंगानं जर त्यावेळी त्या ठिकाणची जी नोंद मराठा कुणबी आहे तर तुम्हाला अडचण काय?
औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव, हे सगळे मराठवाड्यातील 5 जिल्हे या हैदराबाद स्टेटमध्ये आहेत. आता त्यांच्या जनगणनेत जातींची नावे आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे. यात मराठा कुणबी या जातीचा उल्लेख स्वतंत्र नसून एकत्रित केला गेलेला आहे. हे पहिल्यांदा समजून घ्या. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, द ॲग्रिकल्चर कास्ट इन्क्लूड द मराठा कुणबीज 2,57,000 also since 15,900, Banjaras 800 and 900, कोली 7,000, मराठा होलकर 5,800. तसंच इतरही काही जातींचा उल्लेख आणि लोकसंख्या नमूद केली आहे. आता हैदराबाद गॅझेट जर या ठिकाणी लागू करण्याची सरकारने जर तयारी दर्शवली आहे तर तुम्हाला अडचण काय? आता खरं तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी आमची पहिल्यापासून होती. आम्ही या सगळ्या प्रकरणात होतो. अक्षरशः मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असतील, उदय सामंत असतील, माणिकराव कोकाटे असतील, आणखी त्यांच्यासोबतची सगळी मंडळी, शिवेंद्रराजे भोसले असतील, हे सगळे त्या ठिकाणी जरांगेंना भेटायला गेले. GR चा ड्राफ्ट दिला. शेवटी आधी ड्राफ्ट वाचला, 2 शब्द त्यातले खटकले, जरांगेंनी काढून लावायला लावले. पात्र आणि अशात दोन्ही शब्द काढून टाकले. GR घेऊन आले. GR वाचला, पडताळणी केली आणि स्पष्ट झालं, हैदराबाद गॅझेट लागू करण्याची अंमलबजावणीची भूमिका मान्य झाली. आता एवढं सगळं दिलंय तर तुम्हाला काय म्हणायचंय हो सदावर्ते? तुम्ही आता सरकारवरच आरोप करताय का सरकार फसवताय म्हणून? अहो, ज्या सरकारनं आतापर्यंत मराठ्यांना खो खोच खेळायला लावलं, फक्त म्हणजे कबड्डी आणि हुतुतू खेळलाय म्हणून लाज वाटली असं म्हणतायत, याच सरकारनं गेली 2 वर्ष जरांगेंना खोच दिला होता ना. पण आता मात्र कुणीच खोडता घालणार नाही अशा पद्धतीनं जरांगेंनी बरोबर शक्कल लढवली आणि सगळे मराठे मुंबईत आणले. काय झालं? या सगळ्या मराठ्यांना, मराठवाड्यातलेच नव्हे तर आता पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा इथल्या देखील मराठ्यांना कुणबीचं आरक्षण लागू होणार आहे, कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. आता मात्र कृपा करून या सगळ्यामध्ये पडू नका. सरकार आणि जरांगे, सरकार आणि मराठे हे बघून घेतील. तुम्ही कशाला मध्ये पडताय? तुमचं काम हे नाही. तुम्ही वेळोवेळी काय झालं की उगाच आपलं मराठा आंदोलक आणि जरांगेंच्या बाजूच्या विरोधात बोलत बसायचं आणि उगाच काहीतरी बरळत बसायचं. पण मराठ्यांचा संयम आणि जरांगेंवरचं प्रेम शेवटी जिंकलं आणि तुम्ही हरले. बाकी काही हाती लागलं नाही. म्हणून तुम्हाला जे माग तुमच्या दस्तूर खुद्द पत्नी जयश्री पाटील यांनी सांगितलं होतं, आता ते कायम लक्षात ठेवा. आझाद मैदानावरची गर्दी इकडं वळवू नका. इकडं वळवू नका, आधीच सांगते, असं त्यांनी स्पष्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मात्र तुम्ही देखील याच गोष्टीचा अवलंब करा. सरकार आणि मराठे यांचं हे बघून घेतील. आपण यात पडायला नको. तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, संशोधक आहात, थोर महान असे वकील आहात आणि मग तुम्ही एखाद्याला मदत करण्याऐवजी त्याच्याच जाऊन खोडता घालण्यात कशाला इंटरेस्ट घेता? अनेक वकील आहेत, भरपूर वकील आहेत, पण ते सर्वसामान्य आणि गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढे येतात. एवढे कोट्यवधी मराठे आले, तुम्हाला एकदा सुद्धा वाटलं नाही का हो 4-5 दिवस ते कसे राहिले असतील, काय खाल्लं प्यायलं असेल, कुठे झोपले असतील, काय करत असतील, त्यांच्याकडचे मोबाईल तरी चार्ज कसे केले गेले असतील? कधी विचार केलाय का हो? पण नाही. तुमचं फक्त एकच, मराठ्यांना मुंबईतून हलवा, मराठ्यांना मुंबईतून हलवा, मराठ्यांना मुंबईतून हलवा. काय झालं? अहो, जरांगेंना 4 दिवसाची परवानगी मिळाली. 5वा दिवस आला आणि 5व्या दिवशी सुद्धा अशी काय परवानगी दिली की थेट उपोषणच सोडायला लावलं. थेट उपोषण सोडायला लावलं. सगळं ओके,
ऑल क्लिअर. आता मैदानात काहीच नाही. जर आता सदावर्ते जरा तुम्ही टॉर्च घेऊन जाऊन बघा, एखादा कुठं मराठा असल तिथं समजा वाट विसरला असल तर गाडीत बसून द्या बरं का. कारण की जेवढे आलेत तेवढेच परत पाठवणं हे पण आपलंच काम आहे. नाही तर उद्या परत बोंबलत म्हणाल बघा बघा काही मराठ्यांनी गनिमी कावा केला आणि मुंबईत दडून बसलेले आहेत, लपून बसलेले आहेत. अहो दुपारीच पोलकोल केली. काही जणांनी व्हिडिओ व्हायरल होतोय. मराठा आंदोलकांमध्ये एक मराठा लाख मराठाचा गमजा घालून कुठून आलाय माणूस? MP मध्य प्रदेश. त्याचा आणि मराठा आंदोलकांचा काय संबंध? एक सापडला. असे किती असतील? तुम्हीच म्हटलात ना की मराठे धुडगूस घालतात, मराठे हुल्लडबाजी करतायत. अहो या मराठ्यांमध्ये जे समाजकंटक बसले होते त्यांना शोधून काढण्याचं काम कुणाचं होतं? अहो तुम्ही याची काय द्यायला पाहिजे ती सांगू तुम्हाला. सदावर्ते माणुसकी काय असते ती? तुमची याचिका काय पाहिजे होती? लाखो मराठे आता मुंबईत येणार आहेत. सरकारनं त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करावी. लाखो मराठे मुंबईत येणार आहेत. सरकारनं त्यांच्या शौचालयाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. लाखो मराठे मुंबईत येणार आहेत. सरकारनं त्यांना संरक्षण देण्याची व्यवस्था करावी. आंदोलन करण्यासाठी मैदानावर 5,000 जण बसणार आहेत. सरकारनं त्यांना वॉटरप्रूफ तंबू टाकून त्या ठिकाणी आंदोलनाला बसण्याची परवानगी द्यावी. ही याचिका का नाही दाखल करू शकला तो तुम्ही सरकार विरोधात? हे कोर्टात का नाही मांडू शकला तो तुम्ही सरकार विरोधात? का? मराठ्यांचा आकस. अहो मी म्हणतो इथं कुठलीही जात आणि कुठलाही समाज आणि कुठलाही धर्म असताना माणुसकी जागृत व्हायला पाहिजे होती, ती तुमच्याकडनं होऊ शकली नाही. तुम्ही असाल कायद्याचे थोर अभ्यासक, आम्हाला काही घेणे देणे नाही. माणुसकीसाठी अभ्यास करावा लागत नाही, ती उपजत असावी लागते आणि ती या मराठ्यांकडे आहे. हे मराठ्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे आता मराठ्यांच्या नादी लागू नका. कारण काय म्हटलंय? नाद करा पण जरांगेंचा कुठं? मराठे जिंकले, सदावर्ते हरले. जरांगे उपोषण सोडून माघारी पण फिरले. एक मराठा कोटी मराठा, एक मराठा कोटी मराठा, एक मराठा कोटी मराठा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.